कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा विरोध नसल्याचं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्र्यांनी दिलंय। त्यामुळे अलमट्टी धरणाची उंची वाढवायला एका प्रकारे कर्नाटक सरकारला हिरवा कंदील मिळालाय। मात्र यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरलीय। अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास जललवादाची परवानगी। अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर, सातारा पाण्याखाली जाणार। धरणाची उंची वाढवायला राज्य सरकारची ही मूकसंमती। सांगली, कोल्हापुरात महापुराचं हे चित्र भविष्यात अजूनही भयानक दिसू शकतं। कारण कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवण्याचा निर्णय घेतलाय। धक्कादायक म्हणजे याला कोणत्याच राज्याचा विरोध नाही असं उत्तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आणि केंद्रीय मंत्र्यांनी दिलंय। म्हणजेच राज्य सरकारनं अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाला विरोध केला नाहीये। त्यामुळे याबाबत समिती स्थापन करण्याची गरज नाही असं थेट जललवादाने सांगून टाकलंय। जललवादाची ही भूमिका म्हणजे कर्नाटक सरकारला अलमट्टीची उंची वाढवण्याच्या भूमिकेला हिरवा कंदील दिल्यासारखं आहे। ज्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे, त्यांची जबाबदारी आहे की हा निकाल लागल्यापासून तुम्ही जायचं, तुमची ताकद आहे। महाराष्ट्र एवढा मोठं राज्य आहे, तुम्ही जायचं, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यायची, ह्याला आक्षेप नोंदावा। उत्तरात लेखी उत्तर जर त्या खात्याचे मंत्री देत असतील की कुणी आक्षेपही घेतला नाही, ही निंदनीय गोष्ट आहे। अलमट्टी धरणाची उंची 519 वरून 524 मीटर पर्यंत वाढवली जाणार आहे। उंची 5 मीटरनं वाढली तर उत्तर कर्नाटकातील हजारो हेक्टर शेती ओलिताखाली येईल असं कर्नाटक सरकार म्हणतंय। सध्या सांगलीच्या पलूस पर्यंत अलमट्टी धरणाचं बॅक वॉटर येतं। कोल्हापूरच्या नरसोबाच्या वाडीपर्यंत मोठा फुगवटा निर्माण होतो। 2005, 2019 आणि 2021ला अलमट्टीच्या याच बॅक वॉटरमुळे महापूर आलेला होता। आता या अलमट्टी धरणाची उंची 5 मीटरनं वाढवल्यास सांगली, कोल्हापूर आणि कराडला अजूनही मोठ्या महापुराचा धोका उद्भवू शकतो। खास करून सांगलीला 70 ते 80% पुराचा धोका आहे। सांगलीच्या पलूस पर्यंतचं बॅक वॉटर कराड पर्यंत जाण्याची भीती आहे। महापुराच्या भीतीमुळेच आता कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती ही आक्रमक झाली आहे। त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले। प्रशासनानं अलमट्टीवर दबाव आणणं गरजेचं आहे। जनतेचा रेटा आम्ही या ठिकाणी उचलून धरणार आहोत। आम्ही रस्त्यावर येणार आहे, कारण आमची जर घरं पाण्याखाली जात असेल तर आम्ही या ठिकाणी राहू शकत नाही। आमचं नुकसान होणार आहे, हे भरून न निघणारं नुकसान असल्यामुळं प्रशासनाला या ठिकाणी आम्ही धडा शिकवणार आहे। प्रशासनाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आता रस्त्यावर उतरणार आहोत। खरं तर कर्नाटक सरकारच्या या निर्णयानंतर काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत आवाज उठवून महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधलं होतं। तरीही सरकारनं यात कोणताच हस्तक्षेप का केला नाही असा सवाल विचारला जातोय। इतकंच नाही तर आता जललवादानं हे संकेत दिल्यावरही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी संभ्रम निर्माण करणारी उत्तरं दिली आहेत। मला वाटते ही खरोखरच अशी मंजुरी दिली गेली असेल तर मुख्यमंत्री महोदयांनी भाषणात त्यावेळी सांगितलं की पुन्हा एकदा आम्ही दिल्लीमध्ये जाऊन ही गांभीर्य आम्ही अमित शाह साहेबांना वगैरे प्रमुखांना भेटून आम्ही लक्षात आणून देऊ आणि पुन्हा हे होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल। जर कोऑर्डिनेशन असेल तर त्या ठिकाणी किती उंची वाढली आणि किती काय असलं तर पूर्वीच्या सरकारनं कोऑर्डिनेशन ठेवलं नव्हतं। एक लक्षात घ्या, शेवटी देश आपला एक आहे। राज्य जरी वेगवेगळी असली तर कुठल्याही राज्यातल्या नागरिकांचं नुकसान होणंही चुकीचं आहे आणि त्यामुळे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे। आम्ही यावेळी दाखवून दिलं, आम्ही कर्नाटक सरकारवर कोऑर्डिनेशन ठेवलं आणि धोका पातळीच्या वरती 1 इंच पाणी जाऊन दिलं नाही। आपण बघितलं त्यावेळी सातत्यानं आपण पूर परिस्थितीची पाहणी करत होतो आणि म्हणून आता ही परिस्थिती आहे। काही दिवसामध्ये आपण हे पूर परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून आता MRTP प्रोजेक्ट देखील आणलेला आहे। या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये चालू राहतील। कर्नाटक सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि अलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे सांगली, कोल्हापुरात पूरस्थिती दरवर्षीची झाली आहे। त्या 2019च्या महापुरात तर दोन्ही जिल्ह्यात मिळून 50 लोकांचा बळी गेला होता। या महापुराला सर्वस्वी जबाबदार कर्नाटक सरकार आणि अलमट्टीचं बॅक वॉटर होतं। आता जर अलमट्टीची उंची 5 मीटरनं वाढली तर महापुराचं काय चित्र असेल याची कल्पनाही न केलेली बरी। तेव्हा उद्याचा धोका ओळखून किमान आता तरी
राज्य सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून जल आयोगाकडे धाव घेण्याची गरज आहे. नाहीतर अलमट्टीचं पाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या शेकडो गावांच्या जीवावर उठेल हे नक्की. सांगलीहून सरफराज सनदी, प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, कोल्हापूर.